नमस्कार. पोलखोल मीडियाच्या माध्यमातून मी अमित कुमार जैन आपणा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज चर्चा एका आगळ्या वेगळ्या आयोजनाची, आज चर्चा बीड जिल्ह्याची, आज चर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष पप्पूभाई कागदे यांची. एक असा डायनामिक बोल्ड नेतृत्व जे डॅशिंग आहे, परंतु युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम आहे आणि संवेदनशील सुद्धा आहे असे पप्पूभाई कागदे. मित्रांनो, असं आगळं वेगळं नियोजन भारत जिंदाबाद विजय यात्रेच्या माध्यमातून बीडकरांनी आज 30 मे 2025 रोजी अनुभवलेलं आहे आणि पाहिलेलं सुद्धा आहे. हजारोंच्या संख्येने 4 व्हीलर्स, 2 व्हीलर्स, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, युवा शक्ती पप्पूभाईंच्या सोबत ह्या यात्रेस हजर होती. मित्रांनो, एकच ध्येय त्यांनी समोर ठेवून ही यात्रा आज यशस्वीरित्या संपन्न केलेली आहे. ध्येय काय होते? ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झालेले आहे, यशस्वी झालेले आहे. भारतीय सैन्याची जी गौरव गाथा आहे, भारतीय सैन्याची जी कामगिरी आहे, ती आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि बीड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या युवकांपर्यंत हा संदेश तिथे पोहोचविणे गरजेचे आहे. आपल्याला प्रेरणा मिळते आणि शौर्याविषयी आपल्याला कळते. म्हणून एक युनिटी इन डायव्हर्सिटी हा संदेश घेऊन पप्पूभाई कागदे यांनी ही भव्य दिव्य यात्रा बीड शहरामध्ये आज आयोजित केली होती. मित्रांनो, इतकी शिस्तबद्ध यात्रा होती. कुठल्याही व्यक्तीची एकमेकांना धक्काबुक्की नाही, शहरवासियांना कुठलाही प्रॉब्लेम झालेला नाही. सिस्टमॅटिक प्लॅनिंग आणि विदिन टाइम ही भारत जिंदाबाद विजय यात्रा पूर्ण करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही यात्रा अशी संपन्न केलेली आहे. या यात्रेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय सचिव कांतिकुमारजी जैन इथे उपस्थित होते. त्यांनी सुद्धा बांधव भगिनींसोबत तिथे संवाद साधलेला आहे. हे दोन्ही नेते तिथल्या लोकांना संबोधित करत होते. खरं तर पप्पूभाई कागदे यांची स्तुती करावी तितकी कमी आहे. मित्रांनो, पोलखोल कधी विनाकारण स्तुती करणार नाही. तिथे आम्ही काही लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेल्या आहेत. लोक म्हणतात, आमची इच्छा आहे एकदा आपण आमदार व्हावं. काही लोक म्हणतात, ज्येष्ठ नागरिक सुद्धा, पप्पू बेटा आपल्याला एकदा मंत्री ह्या पदावर आमची बघण्याची इच्छा आहे. पप्पूभाई आपण झटतात, आपण लोकांसाठी लढतात आणि न्याय मिळेपर्यंत फॉलोअप घेणारा नेता म्हणजे पप्पू कागदे. मित्रांनो, एवढ्या स्टेजवर आल्यानंतर, नेते मोठे झाल्यानंतर हार, शॉल, माळा आणि स्वागत करवून घेण्यात मग्न असतात, परंतु पप्पूभाई कागदे एक असं वेगळं नाव आहे जे स्वतः कुठलाही सत्कार स्वीकारत नाही, परंतु नागरिकांसाठी काय काम करता येईल, युवांचे प्रश्न कसे सोडवता येईल ह्यावर नेहमी लक्ष केंद्रित करून वाटचाल करणारा नेता म्हणजे पप्पूभाई कागदे. मी तर एवढंच म्हणेल की रामदास आठवले साहेबांचे उजवे हात आणि गळ्यातील ताईत म्हणजे पप्पूभाई कागदे. आज या व्हिडिओ विश्लेषणामध्ये एका चांगल्या नेत्याच्या, एका चांगल्या आयोजनाबद्दल आम्ही आपल्या सर्वांसमोर विषय मांडलेला आहे. आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.